प्रियंका, आय एम सॉरी. अगं ऐकून तरी घे नाही, माझं. तू माझं ऐकून घे. आपण नाही या रिंग्स परत करूया. एंगेजमेंट वगैरे करायची काय गरज आहे, नाही का? अगं असं का बोलतीये खरंच बोलते अरे मी. काय चुकलं? तू? जस्ट काम डाऊन. एकदा माझं शांतपणे ऐकून घे प्लीज. हो येस, हेच काम आहे ना माझं. तुझं ऐकून घेऊ, तुला समजून घेऊ, सगळं तुझं. राईट? यु नो व्हॉट सिद्धार्थ, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं ना, तेव्हा एक महत्वाचं कारण होतं त्या गोष्टीला. तुझा केअरिंग स्वभाव. किती काळजी करायचा सरे माझी आधी तू. हा, अक्षरशः एखाद्या लहान मुलासारखं जपायचास, सांभाळायचास प्रत्येक क्षणी. मी आता लुक एट यू. मी आहे नाहीये काही फरक पडत नाही अरे तुला. तू तिकडे रस्त्यात सोडून आलास मला. हाऊ कुड यू सिद्धार्थ? आय एम रिअली सॉरी प्रियंका. अगं मला डॉक्टर देवांचा कॉल आला होता. ते म्हणत होते की अर्जंटली भेटून जा, म्हणून मी गेलो. रामाच्या डोळ्यात. हो येस, रमाचे डोळे आणि त्यात अडकलेला तू, नाही का? प्रियंका, का चुकीचं बोलतेय मी? मनाचं बोलत नाहीये अरे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. काय बघितलंय? मी हॉस्पिटलला येऊन गेले सिद्धार्थ. पण नाही, तुला कसं कळणार ना? तू ते त्या रमाच्या डोळ्यात डोळे घालून बसला होतास. आज डोळ्यात डोळे घालून बसलात, उद्या गळ्यात गळे घालून बसाल. शडा प्रियंका. शुअर. आय एम सॉरी प्रियंका. आय एम रिअली सॉरी. पण तुला जसं वाटतं तसं काहीच घडलं नाही. अगं रमाला मायस्थेनिया ग्राव्हिस नावाचा आजार आहे. म्हणजे ती पापण्या मिटत नाही. यू अंडरस्टँड दॅट? आणि हेच चेक करायला मी डॉक्टर देवांकडे गेलो होतो. हो का? मग तुला कुठला आजार आहे हे नाही विचारलंस डॉक्टर देवांना? नशील विचारलंस ना तर मी सांगते. गेले कित्येक दिवस तू फक्त आणि फक्त रमाचा विचार करतोयस. दॅट इज द प्रॉब्लेम. सिद्धार्थ, मी दिल्लीवरून इथे शिफ्ट झाले. माझा जॉब शिफ्ट केला. कुणासाठी? तुझ्यासाठी ना. मलाच वाटलं होतं इथे शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ मिळेल, आपण जवळ येऊ, आपलं शेअरिंग वाढेल. नाहीच. तुला तर रमातून वेळ मिळेल तर ना. तुझ्याकडे ना माझ्यासाठी वेळच नाहीये. यू डोंट लव्ह मी एनिमोर. आय लव्ह यू. आय लव्ह यू प्रियंका. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. बिलीव्ह मी. हे सगळं मी दादासाठी करतोय. एकतर दिवसेंदिवस ही केस कॉम्प्लिकेटेड होत चालली. तुला आठवतंय काल मला एक कॉल आला होता त्या ड्रायव्हर सदाचा. तो आज मला भेटला होता. तो म्हणाला की त्याने मला कॉलच केला नाही. इनफॅक्ट तो वडगावला गेलाच नव्हता. आणि त्या नंबरवर मी कॉल बॅक केला तर तो नंबर बंद. एनिवे, या सगळ्या गोष्टी एका बाजूला. द पॉइंट इज आय लव्ह यू. मला तू हवीस कायम माझ्यासोबत. आणि फक्त तुझ्यासाठी. हा, ओनली फॉर यू. मी असे कान पकडतोय. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला फक्त एका अटीवर माफ करणार. चालेल मला. उद्यापासूनचा प्रत्येक दिवस माझा. मी म्हणेन तेव्हा मला भेटायचं. प्रॉमिस? डन. बस. आणि डॉक्टर सिद्धार्थ वझे, येस. तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी आज मी इथेच राहणार आहे. रिअली? पण माझ्या रूम मध्ये. का? आय मीन माझी रूम चांगली स्पेशियस आहे, मोठी आहे. आपण राहू शकतो एकत्र. सो व्हॉट? तू तुझ्या रूम मध्ये, मी माझ्या रूम मध्ये. ओके? थांब ना जरा. काय? अगं
ओळखलं बाय मी आलो इथे. हो मग आणि मला न बघता बी ओळखलं बाय. तुझी चाहूल लागलीच होती मला, पण ते जे पुडक्यात तू गंमत आणलीस ना माझ्यासाठी, त्याच्या वासावरून ओळखलं. कळलं बाय तुला त्यात काय आहे ते. ताया हे तायाव म्हणून हवा. अरे हा काही प्रश्न झाला का? ताया गावाकडनं आणला रानमेवा तुझसाठी. कसे आहेत रे सगळे गावाकडे? गावाला गावाला फक्त घर राहिले ताया. माणसं कोणी बी नाही राहिली बघ. आपलं मनाव असं तर कोणी बी नाही राहिलं. अरे असं काय म्हणतोय सदा? मी आहे ना. नंदू, नंदू चिंच आणायचं. नंदू, अरे बाबा मी खरंच सांगते, सदाच होता तो. मी स्वतः बघितले ना त्याला तिच्या खोलीमध्ये. पण काय बोलत काय होते ते? नाही ते काही कळलं नाही. काहीतरी घरच्या गावच्या माणसांच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्याने काहीतरी आणून दिलं रे. काहीतरी खायला दिलं तिला. माझं ना डोकंच चालण्याचं झालंय. नेमका डाऊट कोणावर घ्यायचा, त्या रमावरती की आपल्या सदावरती? हो जे काही चाललंय ना ते फार डेंजर चाललंय. सदा तिचा खरा भाऊ असेल तर? हा नाही नसेल, भाऊ नसेल. पण त्यांची मिली भगत असेल तर? तुम्हाला नाही तसं वाटत? मला तर काही कळतच नाहीये रे बाबा. फक्त एक कळतंय की ती बाई इथे आल्यापासून सगळी गडबड सुरू झाली बघ. अरे लोकांना सांगावं तर हसण्यावारी नेतायत, नाहीतर घाबरून गप्प बसतात. हा ना, पण काहीतरी केलं पाहिजे ना. हो रे. मी प्रियांका मॅमशी बोलू? हा बेस्ट आयडिया. म्हणजे काय होईल माहितीये का, मॅडम सरांशी बोलल्या ना तर कमीत कमी काहीतरी सोल्युशन तरी निघेल. हो थांब, मी लगेच फोन करते. थांबा थांबा, एवढी गडबड करू नका. माझा ऐका. प्रियंका मॅडम आहे ना सकाळी सरांच्या घरी जातात. तुम्ही त्यांना तिकडेच भेटा आणि सगळं सांगून टाका. म्हणजे काय होईल माहितीये का, मॅडम सरांना सगळं सांगून टाकतील आणि आपल्यावर डाऊटही येणार नाही. सरांना वाटेल की मॅडम घरातूनच काहीतरी विचार करून आल्यात. हो Sid, rise and shine, Baba. Get up. Good morning. Sid, मी कॉफी बनवते, लवकर तयार हो. हॉस्पिटलला नाही जायचंय का तुला? हे बघ, मी ना आता कॉफी पोर करणार आहे. त्याच्या आधी तू तयार होऊन खाली हवायस मला, ठीक आहे? नो वेट, आय एम गोइंग टू स्टार्ट काउंटिंग नाउ. सो डिअर बिलोवेड प्रियांका, मी घरात नाहीये हे बघून तू पुन्हा चिडशील म्हणून ही चिठ्ठी. तू प्लीज चिडू नकोस. काही गोष्टी सॉल्व्ह केल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये म्हणून मी बाहेर पडलोय. लवकरच परत येईन. डोंट वरी, टेक केअर अँड आय लव्ह यू. अँड आय हेट यू मिस्टर नॉनसेन्स. आय जस्ट हेट यू. सिद्धार्थ, here he is.
यू नो व्हॉट, आय एम गोना किल यू सिद्धार्थ. तुम्ही हो इथे सर नाही आहेत ना? नाही, तो बाहेर गेलाय. बरं झालं, मला जरा तुमच्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? हो. बरं या. एक्सक्यूज मी मित्रा, इकडे या ना. या गावात शारण पाणी कुठे राहतात माहिती आहे का? नाही. ओके, थँक्यू. बोला, माझ्याशी काय बोलायचं तुम्हाला? प्रियंका मॅम, हॉस्पिटलमध्ये जे काही चाललंय ते खूप चुकीचं आहे. हो म्हणजे ती रमा रमा? हो, ते रमा इथे आल्यापासून सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत. सुमन गायब झाली. तिचा अजून काहीच पत्ता लागत नाहीये. सदा तर कामातूनच गेलाय. तुम्हाला सांगते, त्या बाईनीच एक काहीतरी. मिनिट. हे बघा, हॉस्पिटलमधले जे काही इश्यूज असतील ना, आय कांट हेल्प इट. तुम्ही त्याविषयी सिद्धार्थशीच बोललं तर बरं होईल. मी काय करणार ना. सो आय एम सॉरी. हो बरोबर आहे, पण सिद्धार्थ सर पण तिच्या कचाट्यात सापडलेत ना. म्हणजे? मॅडम, म्हणजे मला चुकीचं समजू नका, पण सिद्धार्थ सर आमचं काहीच ऐकत नाही. तो मला तर वाटतंय त्या बाईने भुरळ घातली सरांना, करणी केली सरांवर. अहो, ते तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. मॅडम, मला तुमची काळजी वाटते, पण तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्हाला सांगते, ती बाई सरळ नाहीये. बाहेर काढा तिला, दूर ठेवा तिला.
ओ मॅडम, काय झालं मॅडम? डॉक्टर साहेब आले नाहीत अजून. काय झालं? हा? काय रे, हिला काय झालं? चक्कर पडली सकाळी. मग त्या डॉक्टर हर्षद आहेत ना, त्यांनी सांगितलं सलाईन लावायला. नाही पण म्हणजे सकाळपासून ही इथेच आहे. हो, मग कुठे जाईल? कोणी आहे का?